आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील मार्डी गावचे माजी आमदार स्वर्गीय सदाशिव पोळ तात्या हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते। तब्बल 50 वर्षे मान तालुक्यातील आमदार पदाची निवडणूक मागासवर्गीयांसाठी राखीव असताना सदाशिवराव पोळ यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचे प्रतिनिधित्व घडवून आणले। मागासवर्गीय आरक्षणामुळे थेट आमदारकी शक्य नसल्याने शरदचंद्र पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली होती। सन 2009 मध्ये मान तालुक्यातील आमदारकीची निवडणूक खुल्या प्रवर्गासाठी झाली आणि त्यावेळी जयकुमार गोरे यांनी सदाशिवराव पोळ तात्या यांचा पराभव केला। त्यानंतरही पुढील निवडणुकीमध्ये पोळ कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागला। मात्र तरीही मार्डी गटात स्वर्गीय पोळ यांचे सामाजिक आणि राजकीय वजन कायम राहिले। काही काळानंतर स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांचे चिरंजीव डॉक्टर संदीप पोळ आणि मनोज पोळ यांनी राजकीय नेतृत्वाची धुरा हाती घेतली। त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद गट निवडणुकीसाठी पुढे आल्या। मोठ्या सुनबाई डॉक्टर भारती संदीप पोळ गोंदवले बुद्रुक गटातून तर लहान सुनबाई सोनाली मनोज पोळ मार्डी गटातून विजयी झाल्या होत्या। दोघे जावा शेजारील गटातून विजयी होत सातारा जिल्हा परिषदेत महिला आणि बाल कल्याण सभापती पदापर्यंत पोहोचल्या होत्या। यानंतर राजकीय वर्तुळात मोठा बदल घडला। डॉक्टर संदीप पोळ यांनी शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेतून बाहेर पडत मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला। विशेष म्हणजे जयकुमार गोरे यांनी यापूर्वी 2 वेळा स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांचा पराभव केला असतानाही हा प्रवेश झाला, याची तालुक्यात मोठी चर्चा झाली होती। यावर्षी जिल्हा परिषद निवडणुकीत मार्डी गटातून भाजपकडून डॉक्टर भारती संदीप पोळ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून सोनाली मनोज पोळ यांना उमेदवारी देण्यात आली। एकाच कुटुंबातील 2 जावा आमने सामने आल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। मात्र मतदारांनी स्वतः सदाशिवराव पोळ तात्या यांच्या कार्याची आठवण ठेवत राष्ट्रवादीच्या सोनाली पोळ यांना 12,436 मते देऊन विजयी केले, तर डॉक्टर भारती पोळ यांना 11,668 मतावर समाधान मानावे लागले। ही लढत तब्बल 768 मतांनी राष्ट्रवादीने जिंकली। प्रचाराच्या सुरुवातीपासूनच मनोज पोळ यांनी आघाडी घेत भाजपाची रणनीती उधळून लावली। भाजपकडून गणाची आदलाबदल, विस्कळीत प्रचार आणि स्थानिक असंतोष याचा फटका बसल्याची चर्चा आहे। गेल्या 50 वर्षांपासून स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांच्या ताब्यात असलेले मार्डी गट पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे कायम ठेवण्यात मनोज पोळ यांना यश आले असून मार्डी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून अभेद्य असल्याचं या निकालातून सिद्ध झालंय। मान चौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।